मोहरी, जिरं, कढीपत्ता, लसूण. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्रुती निरंजन लुंगे. तर सगळ्यात पहिले सगळ्यांना गुड मॉर्निंग. कशा आहात? मजेतच असाल. हे वरद पण इकडे. वरद हाय कर. हाय हाय कर. तर आज सकाळ सकाळी वरदची मम्मा वरदसाठी काहीतरी स्पेशल खायला बनवते. हो ना वरद? तर वरद, तुला आवडत ना मम्माने तुला काहीतरी खायला स्पेशल बनवलं होतं? तर चला आपण आता बघूया श्रुती काय बनवते नेमकं वरदसाठी. कारण की ती म्हटली की मी आज काहीतरी नवीन बनवते. तर म्हणलं चला बघूया काय आहे. चला. तर काय करते वरदची मम्मा वरदसाठी आज स्पेशल? त्याला का आज वरण फळ करते मी. इकडे डाळ लावते मी. तुरीची डाळ आहे आणि पालक पण घेतलाय. तर पालक टाकून डाळ करते आणि त्याच्यामध्ये पोळी सोडणार आहे. म्हणजे त्याला वरण फळ म्हणतात. ते नागपंचमीला करतात बघा. म्हणजे काही ठिकाणी करतात, काही ठिकाणी नाही करत. सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते. कोणी कढई ठेवतं, कोणी तवा ठेवत नाही. असं काही असतं ते. पण हे खूप छान लागतं. मलाही आवडतं आणि तुम्हाला पण आवडतं ते. मला का? हा, पण ते माझ्या हातचं नाही आवडत, तुमच्या ताईच्या हातचं आवडतं. ते बघ चालू इच्छा तयार आता वरण फळ करायची. तुला खायचे ना वरण फळ? याचे तिखट पण होतात, पण फिक्केच करायला लागले. आणि काय म्हटली तू? म्हटलं याचे तिखट पण होतात आणि फिक्के पण होतात. तर मी फिक्केच करायले आणि त्याच्या पुरतच करायला लागले. कारण की माझा बाकीचा स्वयंपाक झालेला आहे. भाजी वगैरे, पोळ्या राहिल्या फक्त करायच्या. आता त्याच्या बाबांच्यासाठी चिवडा पण करून ठेवलेला, उपवासाचा चिवडा. महाशिवरात्रीला बनवला होता घरीच. आम्ही घरीच चिवडा बनवतो. बघितला की लागतोच त्याला पण. त्याच्यामध्ये काजू, बदाम नाही, मनुके. काजू आहे. काजू मनुके नायलॉनचा साबुदाणा, ती साबुदाण्याची पपडी. खाली बस. तिकडे जाऊन बसतो. सगळ्यात पहिले काय करायची होती तू आता? डाळ लावून घेते. याच्या 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या. आपल्याला धुवून घेतली मी पहिले ती डाळ, पालक आणि ती लावून घेते आता. ती शिजली की मग त्याला आपलं डाळीसारखं फोडणी द्यायचं. नाश्ता काही बनवलेलं नाही? हा, नाश्त्याला आज बनवलेलं आहे ना. काय? रात्रीच्या पोळ्यांचं हे केलेलं आहे, चुरमा केलेला आहे आणि मस्त लागतो. भाताला फोडणी दिलेली आहे. कारण की रात्री असं झालेलं आहे, मी 3 जणांचा स्वयंपाक केला होता. एक मुलगा असतो आमच्याकडे जेवायला, त्याचा डब्बा आहे. तर तोही काल जेवायला बाहेर गेला आणि हे पण काल जेवायला बाहेर गेले. जेवायला कोण उरलं? मीच. त्याच्यामुळं ते भात आणि ते उरलं. भात आणि पोळ्या दोन्ही उरलं. त्यामुळे मी पोळ्यांचा भुगा केला आणि भाताला पण फोडणी दिली. असं आई घेऊन गेल्या. मस्त वाटाणे गिटाणे टाकून भाताला फोडणी दिली. रात्रीचं जेवण पण चांगलं लागतं मित्रांनो. आणि फक्त लहान मुलांना देऊ नका, म्हणजे कसं पोट दुखायला येते त्याच्यामुळे. काही रात्रीच्याच पोळ्या आहेत त्या, काही 2-3 दिवसाच्या नाही. आणि लवकर खाल्लं तर चांगलं असतं. 15 दिवस लवकर खायलाच परवडतं, कारण की नंतर मग खराब होऊन जातं. वाया गेल्यापेक्षा असं काही केलेलं चांगलं असतं. पोळ्या टाकून घेते आता त्या. आवडतो.
किती वेळ लागणार होती हे बनवायला? एक 10-15 मिनिटं लागतीलच, कारण की चला, ते तो कुकर व्हायला तोपर्यंत वेळ लागेल ना. पोळ्या उचतर आणि डाळ शिजूस्तर आता आपण मी आवरतो, मला पण जायचं शॉपला. तर तोपर्यंत तुम्ही थांबतो मी आवरा. आता. आणि डाळ शिजल्यावर मग पोळ्या झाल्यानंतर मी परत तुम्हाला दाखवतो काय रेसिपी कशी आहे. कारण की खूप जण म्हणतात तुम्ही व्हिडिओ टाकतात रेसिपीची, पण रेसिपी दाखवत नाही. तर इथून पुढे आपल्या सगळ्या रेसिपी दिसन तुम्हाला. आपलं थोडस किचन हे आहे, त्यामुळे आपण दाखवत नाही मित्रांनो. खूप हे पसारा आहे. पसाराचं काही नाही, पण ते ठेवायला, फोन ठेवायला, करायला अडचण येते जरा. आणि छोटस आहे ना ते, त्याच्यामुळे मग सगळं होत नाही. मोबाईल ऍडजस्ट करावे, इकडे पसारा ऍडजस्ट करावे, आणि त्यातल्या त्यात सकाळी असती गडबड डब्याची. कारण की आता पहा, आमची आई गेलेले कामाला, 9 वाजता जातात ते. आता व्हिडिओ काढायचं म्हटल्यावर वेळ लागतो. आणि हो, तुम्ही म्हणले मित्रांनो ते कच्च्या दुधाच्या वड्या, त्याची रेसिपी पण तुम्हाला लवकरच भेटेल. ती कारण आता की ते केव्हा सहजासहजी दूध भेटत नाही ना. कच्चं दूध भेटणं खूप मुश्किल आहे, सहजासहजी भेटत नाही ते. दुधामुळे अडतं ते. जर भेटलं तर लगेच मी त्याची रेसिपी तुम्हाला सांगून दाखवून बघतो मी. आज उद्यामध्ये भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे. नेक्स्ट व्हिडिओ होता त्याच्यावर बनवण्याचा प्रयत्न करेन मी. चला, पोळ्या बनते तोपर्यंत आपण थांबू, कारण की कसं खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल जर थांबून. तर असे वेगवेगळे आकार करून घेते मी, काही गोल, काही त्रिकोणी. एका पोळीचा उंडा होता हा. परत दुसरी पोळी लाटली मी. असं काही याचा छोट्या वाटीने गोल चकत्या केल्या. एवढ्या छोट्या? ते त्याला खाता आलं पाहिजे ना वरतला. छोट्या 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 करून घ्यायचे. ती प्लेटीत घेऊन तू लस्सी नीस ना ती प्लेटीत घे ना. तू निस बरं, निसता येतून तुला लसूण कसं निसते, मदत करू लागतो ना तुम्हाला. तसं नाही, ते नको ठेवू खाली, ते प्लेटीत ठेव. दर घ्यायचं ठेव. तर मी तुम्हाला सांगण्यात आता काय काय लागतं रेसिपीला. तर अशी मी तयारी केली श्रुतीनं. जे काय तेल टाकलं श्रुती, तेल, डाळ, कढीपत्ता, टमाटे, लसूण. काय काय टाकलं? मोहरी, जिरं, कढीपत्ता, लसूण, त्याला थोडं लाल होऊ द्यायला. टमाटे, असं काही वापरूनच लेकरांच्या पोटामध्ये थोडस पौष्टिक जातं. पालक म्हणा, टोमॅटो म्हणा. खूप बारीक चिरलेलं टोमॅटो, हळद टाकायची. हळद टाकायची थोडी. ए बस ना शांत. काय झाल्या माझ्या पोळ्या करणं. काय करायचं, काय करत असते? पोळ्या पोळ्या झाल्या मग माझ्या.
आहे त्याच्यामध्ये टाकून दिलं. हे डाळीचं चोरलेलं पाणी खायचं. उकळी बघा, उकळी आली आता चांगली. तर उकळी आली तर एक एक करून आता हे सोडते मी त्याच्यामध्ये. आणि एक एक करूनच सोडायचे आहेत, कारण की मग ते चिटकणार नाहीत एकमेकाला. छोटे छोटे काप केलेत मी, कारण की ते वरातला खाता आलं पाहिजे म्हणून. त्याला काही तोडता येणार नाही, तसं तर खाऊ तर मीच घालणार आहे. तरी पण कोथिंबीर टाकायची राहिली. झालं का? सोडते आता. याला चांगलं असं खतखत शिजून घ्यायचंय, कारण की ते कच्चं राहायला नाही पाहिजे. कारण थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. थोडंसं 5 ते 10 मिनिटं शिजू द्यायचंय, म्हणजे हे पातळपणा पण थोडंसं घट्ट होईल. असं काही शिजलेलं आहे ते आता उकळी वस्तू शिजू द्या. बंद करते मी. थांब मम्मा, द्यायला लागली तुला खायला. मीठ गीठ बरोबर काय माहिती, बघावं लागेल. वरची इथं डाळ फ्राय. मीठ टाकलं त्याला? मीठ टाकलं मी. दाखवलंच नाही. मीठ टाकलं मी. मी खाऊ? हा, ते हे माईक आहे, ते माईक. वरचल मम्माने आव बनवलं. आंघोळ करायला लागला पाहिजे. आंघोळ करायला लागला ते. कसं झालं वरण? कसं वरण? आऊ कसा आहे? हे छान आहे का? हे अरे मग ती हे छान आहे. आऊ कसा आहे वरण? मी तर कसं वाटलं रे व्हिडिओ? मित्रांनो सांगा रेसिपीचा, आणि काय चुकतं ते पण सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून त्याच्यापेक्षा चांगला बनवून आम्ही. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला खूप शेअर करा. बरं, बाय कर. बाय कर वरात. बाय कर ना. बाय कर. बाय.